नमस्कार। आज दिनांक 16 जानेवारी 2015 आजचा वार शुक्रवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। पुन्हा एक पिस्तूल व 2 कारतूस जप्त। गुन्हे शाखेची कारवाई। फिरोज उर्फ भुऱ्या युसुफ शहाकडून पिस्तूल घेतलं ताब्यात। ओव्हरटेक करताना दुचाकी फरफटली लोडिंग ऑटो बरोबर। दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू। तपोवनचे प्रशासकीय संचालक अजय लहाने पायउतार। मोहन पातुरकरांची नियुक्ती। माहिती दडवणं पडलं महागात। विद्यार्थिनीला घरात बोलवून छेडणं पडलं महागात। पास्को कायद्याअंतर्गत होणार आरोपीवर कारवाई। भगवान पार्श्वनाथांच्या जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत भव्य शोभायात्रा। पार्श्वनाथांच्या जय जयकाराने दुमदुमली नगरी। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। शिक्षणाधिकारी तुरखेडे प्रकरणी 4 जणांना निर्दोष घोषित करण्यात आलं आहे। यामध्ये माजी महापौरांचाही समावेश आहे। माजी महापौर विलास इंगोले, नितीन इंगोले, अश्विनी देशमुख, आशिष वानखडे यांचा यामध्ये समावेश आहे। नरसिंहा विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला घरात बोलवून तिचा विनयभंग करण्यात आला। याबाबत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपीला गजाआड केलंय। फिर्यादीची मुलगी नरसिंहा विद्यालयात शिकते। ती विद्यालयातून येत असताना आरोपी सुनील मुरलीधर बडगे राहणार रामनगर याने मुलीला घरात बोलवलं व तिचा विनयभंग केला। या आरोपीला फ्रेझरपुरा पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 14 जानेवारी 2015 रोजी पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा या ठिकाणी अपराध क्रमांक 15/15 कलम 354 आणि पॉस्को ऍक्ट अंतर्गत एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये जी मुलगी होती ती मायनर होती। त्याच्यामध्ये पॉस्को कायदा सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यातील आरोपी हा पळाला होता, परंतु त्याचा शोध घेऊन त्याला आम्ही काल रोजी अटक केलेला आहे आणि त्याचा आज कोर्टात त्याला पेश करून त्याचा PCR आम्ही डिमांड करणार आहोत। शहरातील गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचं दिसून येतंय। एक पिस्तूल व 2 जिवंत कारतूस शुक्रवारी गुन्हे शाखेनं जप्त केले आहेत। भुऱ्या उर्फ फिरोज याच्याकडून ही जप्ती पोलिसांनी केली आहे। शहरात गुन्हेगारीचा बोलबाला दिसून येतोय। चांदणी चौक गोळीबार प्रकरण व आरिफ लेंड्यावर प्राणघातक हल्ला या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस कसून चौकशी करत आहेत। शुक्रवारी गुन्हे शाखेने फिरोज उर्फ भुऱ्या युसुफ शहाकडून एक पिस्तूल व 2 जिवंत कारतूस जप्त केले आहेत। याआधीही पोलिसांनी 2 पिस्तूल व कारतूस जप्त केली आहेत, हे उल्लेखनीय। तपोवन मधील विद्यार्थिनींच्या अस्मितेशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून असं घोर पापी कृत्य कोणी करू नये। कारवाईची पावलं कठोर असावीत व त्यातून कोणाचीही सुटका होऊ नये, दोषींची सुटका होऊ नये अशी मागणी जोर धरते आहे। अजय लहाने हे संचालक होते। अजय लहानेंना तपोवनाच्या संचालक पदावरून काढून टाकण्यात आलं आहे, पायउतार करण्यात आलाय। तपोवनच्या घृणित वासनाकांड प्रकरणी चौकशी व कारवाई सुरू आहे। तपोवनचे प्रशासकीय संचालक अजय लहाने यांच्यावर सगळं काही माहीत असूनही जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याबद्दल कारवाई झाली आहे। त्यांना तपोवनच्या प्रशासकीय संचालक पदावरून पायउतार करण्यात आलाय। अंबानगरीतील तपोवन या ठिकाणी होत असलेल्या विद्यार्थिनींचा छळ, त्यांच्यावर होत असलेला लैंगिक अत्याचार सिटी न्यूज मुळेच उघडकीस आला। त्यानंतर या तपोवनमधील सर्व हॉस्टेल्स प्रशासनानं बंद करून टाकलीत आणि येथील मुलामुलींना अन्यत्र हॉस्टेलांमध्ये स्थानांतरित करण्यात आलेलं आहे। या प्रकरणात ज्यांचे हात ओले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी सिटी न्यूजचा सतत पाठलाग सुरू आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थिनींवर अन्याय झाले, अत्याचार झाले त्यांना किमान न्याय तरी मिळावा। आणि याच पाठपुराव्याच्या कारवाईच्या शृंखलेत या तपोवन संस्थेचे प्रशासकीय संचालक अजय लहाने यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आलेला आहे। त्यांना पदावरून हटवून टाकण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले असून
त्यांच्या ठिकाणी प्रशासकीय संचालक म्हणून मोहन पातुरकर यांची नियुक्ती तपोवन येथे करण्यात आली आहे. अजय लहाने यांना सगळं काही माहीत असणं अभिप्रेत होतं. त्यांना सगळं माहितीही होतं, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक या सगळ्यांवर पांघरून टाकलं व मूकदर्शकाची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळेच तपोवन मधील 40 पेक्षा जास्त मुलींना अत्याचार सहन करावा लागला. या प्रकरणी आणखी दोषी समोर येण्याची शक्यता आहे. त्यांनाही कायद्याची कठोरता कळावी, एकही दोषी सुटता कामा नये व ही मागणी शासनाने पूर्ण करावी अशी रास्त अपेक्षा करण्यात येते. दाजीसाहेब पटवर्धन यांच्या पवित्र या भूमीत हा जो किळसवाना प्रकार सुरू होता त्याची इत्थंभूत माहिती तत्कालीन प्रशासकीय संचालक अजय लहाने यांना होती. त्यांनी या सर्व प्रकरणाला मूकसंमतीच दिली. म्हणूनच येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर हा प्रकार रंगला चालला. त्यामुळेच आता त्यांच्यावर पदमुक्त कार्यमुक्त करण्याची कारवाई तर झाली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही मागणी सुद्धा त्या सर्व पीडित विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थिनीच्या वतीनं करण्यात येत आहे, जेणेकरून अशा किळसवाना प्रकाराची पुनरावृत्ती करण्यापासून कुणाचीही हिंमत होणार नाही. प्रशासनानं या प्रकरणी दोषी असलेल्या सगळ्यांवरच कठोर कारवाई करावी ही रास्त मागणी आहे. नुकतीच या विद्यार्थिनींची अश्लील क्लिपिंग जी बनवण्यात आली होती ती क्लिपिंग पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. तसेच आरोपींची न्यायालयीन कोठडीही न्यायालयानं वाढवून दिलेली आहे. अमरावती यवतमाळ मार्गावर जनुना गावानजीक अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ऑटो व दुचाकीमध्ये हा अपघात झाला. MH37 J815 क्रमांकाचा मॅक्झिमो लोडिंग ऑटो जात असताना 50 वर्षीय दुचाकी चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. अमरावती यवतमाळ मार्गावर हा अपघात झाला. ओंकारखेडा वासी बंडू उर्फ सुनील पंढरीनाथ जाणे हे दुचाकीवर होते. ओव्हरटेक करताना दुचाकी लोडिंग ऑटोवर धडकली व ऑटो बरोबर घासत गेली. या अपघातात दुचाकी चालक जाणे यांचा जागीच मृत्यू झाला. MH29 AP 5612 क्रमांकाची जाणे यांची दुचाकी होती. एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते तर दुसरीकडे अपघातांची संख्या वाढते. मकर संक्रांती निमित्त दसरा मैदान येथे पतंगोत्सव साजरा करण्यात आला. आमदार रवी राणा, नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह पतंगोत्सव साजरा केला. मकर संक्रांतीला पतंगोत्सवाचं खास आयोजन करण्यात येतं. या धर्तीवर दसरा मैदान येथे पतंगोत्सव साजरा करण्यात आला. सौ नवनीत राणांनी पतंगोत्सवात पतंग उडवली. आमदार रवी राणा व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मी शुभेच्छा देतो. आणि या मकर संक्रांतीच्या पर्वावर दरवर्षीप्रमाणे युवा स्वाभिमान महोत्सव, पतंग महोत्सव हा आम्ही दसरा मैदान येथे साजरा करतो. हजारोच्या संख्येमध्ये युवकांना पतंगचं वाटप होते. सगळे युवा स्वाभिमानचे संघटनेचे कार्यकर्ते पतंग उडवतात. आणि पतंग उडवणं म्हणजे हा उद्देश जो आहे, एक चांगला संदेश, एक चांगली एकता, सगळ्यांना एकत्र येऊन मन मिळवून एक आपुलकीच्या भावनेने सगळे एकत्र येऊन एक मनोरंजन केला पाहिजे, एक आपुलकीच्या भावनेने राहिले पाहिजे या उद्देशानं पतंग महोत्सव मनवला जाते. पहिले पतंगच्या माध्यमातून बॉर्डर जी आखली जात होती माणसासाठी, पण पतंगला कोणती बॉर्डर राहत नाही. पतंग ही या बॉर्डरहून त्या बॉर्डरमध्ये जाऊ शकते. म्हणजे या बॉर्डरच्या माणसाचे त्या बॉर्डरशी संबंध चांगले करण्यासाठी हा पतंगचा वापर होत होता. आणि हाच पतंगचा वापर आज खऱ्या अर्थानं आपल्या देशातल्या प्रत्येक बॉर्डर देशाच्या नागरिकांना एकमत करण्यासाठी, आपुलकी निर्माण करण्यासाठी आणि मनामध्ये असलेले भेदभाव ते काढून टाकण्यासाठी पतंग हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. पतंग हा महत्त्वाचा एक सण मानला जातो आणि तो आपण मेरा दिल जमा रहे बस में कहा जब छाए घटा घन हो पिया मैं पतंग तोड़ो मैं उड़ती चारों मेरा दिल जमा रहे बस में कहा जब छाए घटा घन हो.
शहरातील विस्कळीत वाहतूक या शहराला वाहतूक विभाग व पोलिसांच्या अपयशाचं मिळालेलं वरदान आहे। शहरातील विस्कळीत वाहतूक हा सुधारण्याची भाषा बोलणारा हा विभाग वाहतूक कधी सुरळीत करणार हा प्रश्नच आहे। शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत होणार ती कधी? इतरांना नियम पाळायला सांगणारा वाहतूक विभाग स्वतः कधी नियम पाळणार असे कित्येक वस्तुस्थितीजन्य प्रश्न शहरातील विस्कळीत वाहतूक बघता विचारले जात आहेत। शहरातील जर बेशिस्त वाहतुकीचं दृश्य जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी महानगरातील सर्वच प्रमुख चौकातून जावं, म्हणजे त्याला महानगरातील बेशिस्त वाहतूक किती बेशिस्तीनं वाहते याचं जिवंत उदाहरण मिळून जाईल। मी तुम्हाला काही दृश्य दाखवतोय, आपण बघू शकतोय की महानगरातील जवाहर गेट या परिसरातील हे दृश्य आहे आणि हे दृश्य आपल्याला स्पष्ट सांगतायत की कुचकामी यंत्रणा आणि कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीला शिस्त लावण्यात अपयशी पडलेलं प्रशासन या सगळ्यां मिळूनच या शहराची जी वाहतूक आहे ती खोळंबलेली राहते, विस्कळलेली राहते। विस्कळीत वाहतूक ही अमरावती शहरातलं सर्वात मोठी समस्या आहे आणि ही समस्या खरंच सुटणार काय असा रास्त सवाल या तमाम त्रस्त नागरिकांच्या वतीनं विचारला जातोय। प्रशासनानं महानगरातील या वाहतुकीची कोंडी सोडून या प्रश्नाचं उत्तर द्यावं। शहरातील रस्ते अर्धे अवैध पार्किंगने गिळंकृत, उरल्या सुरल्या रस्त्यावर दुकानदारांचे वाढलेले अतिक्रमण, केवळ घोषणा देत जनतेला सुधारण्याची भाषा बोलत सुरू असलेला रस्ता सुरक्षा अभियान या पार्श्वभूमीवर बेगडी वाटतो आहे। याचे परिणाम म्हणजे शहराच्या रस्त्यावर होत असलेली वाहतुकीची कोंडी। शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत व्हावी ती गरजेचीही आहे, परंतु होणार कधी ते वाहतूक विभागालाच माहीत। अमरावती शहरातील विस्कळीत वाहतूक ही या अमरावती शहरातील प्रमुख समस्या आहे। या अमरावती शहरातील रस्त्यांवरून वाहने चालवणे तर सोडा, साधे पायी चालणे सुद्धा कठीण होऊन बसलं आहे, ते म्हणजे फक्त या विस्कळीत वाहतुकीमुळे। शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी नानाविध प्रयत्न शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात येतात, परंतु या सर्व प्रयत्नांना कुठल्याही प्रकारे यश येत नाही, तर याच्या पदरी अपयशच पडतं। कारण की प्रशासनच जेव्हा प्रशासनाची जी भूमिका आहे ती कठोरतेनं निभावत नाही तर मग नागरिक नियम ते काय पाळतील। महानगरातील बियाणी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत कुठल्याही प्रकारच्या वाहनांना पार्क करण्यासाठी वर बंदी घालण्यात आली। तशी अधिसूचना ही पोलीस उपायुक्त कार्यालयानं घोषित केली की अधिसूचना लागू होऊन कित्येक दिवस झाले, परंतु त्या अधिसूचनेवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। त्याचं जिवंत दृश्य म्हटलं म्हणजे जिल्हाधिकारी, पोलीस कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचं कार्यालय, त्यांच्या कार्यालयावर नो पार्किंगचे बोर्ड लागलेले आहेत आणि त्याच नो पार्किंगच्या बोर्डच्या बाजूला वाहनांच्या जर आपण रांगा बघितल्या तर लांबच लांब रांगा येथे दिसून येत आहेत। या वाहनांमध्ये आलेले सगळे शासकीय अधिकारी आहेत आणि जर शासकीय अधिकारीच नियम पाळणार नाहीत तर मग प्रशासनानं नियम का पाळावं असा सवाल जर सुद्धा नागरिक विचारतील तर कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती होणार नाही। त्याच निमित्तानं पोलीस आणि वाहतूक प्रशासनाला विचारलं जात आहे की काय कामाचा हा तुमचा रस्ता सुरक्षा सप्ताह। परिवहन राज्यमंत्र्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलालांचं उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत। परिवहन आयुक्तांना हे निर्देश दिले आहेत। हे अघटित खरोखरच घडणार का? दलालांचं राज्य संपुष्टात आलं तर अधिकारी कर्मचारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतील अशी परिस्थिती आहे। परिवहन राज्यमंत्र्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलालांचं राज्य संपुष्टात आणण्याविषयीचे आदेश परिवहन आयुक्तांना दिले आहेत। खरोखरच हे अघटित घडेल का? रजिस्ट्रेशन, पासिंग, परमिट, फिटनेस, परवाना देण्याची प्रक्रियाच अशी जटिल आहे की सर्वसामान्य धक्के खाण्यापेक्षा 4 पैसे पुढे करून आपलं काम करून घेतात। त्यामुळे महिन्याला लाखो करोडोंचा भ्रष्टाचार होतो। या भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालणे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखं आहे।